हाय. आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीचे किस्से सांगणार आहे. लहानपणी काय व्हायचं, उन्हाळ्यामध्ये ना गावाकडे गच्चीवर झोपते सगळे. गच्चीवर सगळे झोपते. शहरातलं मला नाही माहीत, पण हां, गावात मात्र उन्हाळ्यामध्ये गच्चीवर. आणि एक शेजारची गच्ची आहे आणि आमची गच्ची अशी इतकी जवळ आहे, म्हणजे त्यांच्याकडं आम्ही आणि ते आमच्याकडं असं आम्ही येऊ शकतो, इतकी ती जवळ आहे. आणि तिकडे काही 3 फॅमिली झोपायचे आणि इकडे 2 फॅमिली झोपायचे असं. आणि मग काय व्हायचं, मी सगळ्यात घरात लहान, माझी बहीण मोठी, नंतर भाऊ आणि नंतर मी. मग लहान होते त्याच्यामुळं आईपाशी झोपण्यासाठी ना माझी लहान असल्यामुळे माझी राखीव जागा होती. पण त्यांचा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम त्या दोघांचा होता. आपला प्रॉब्लेम नव्हता. आपण लहान असल्यामुळे आपली राखीव जागा होती. आणि काय व्हायचं, त्यांच्या आईपाशी झोपण्यासाठी त्या दोघांचे भांडणं व्हायचे, डेली भांडणं व्हायचे त्या दोघांचे. आणि मग काय व्हायचं, माझ्या वडिलांची झोप खराब. मग त्या सगळ्यामध्ये काय व्हायचं, त्यांच्या भांडणामुळे माझ्या वडिलांची झोप खराब व्हायची. माझ्या वडिलांना मी दादा म्हणते. दादाची झोप खराब व्हायची आणि त्यांना यायचा राग ह्यांच्या मग दादा उठायचे. दादा उठले ना, मग ते पाहायचे नाहीत की ते ताई आहे का भैया आहे, बस दिसेल त्याला धरून बस मार द्यायचे, ठोक म्हणजे मारायचे, त्यांना ठोकायचं धरून. आणि मला मात्र बिन पैशाचा फुल शो पाहायला भेटायचा. मला फुल शो बिन पैशाचा मला पाहायला भेटायचा. एकदा तर त्यांना असा राग आला होता ना, मग मी त्यांना ना त्यांना मुक्ती अध्यक्षच नाव दिलं मी माझ्या वडिलांना. त्यांना एक इतका राग आला होता, त्यांनी माझ्या भावाला धरून ट्रॅक्टर ओढलं होतं. इतकं त्यांचं भांडण, ट्रॅक्टर ओढलं होतं. मी मात्र फुल मजा घ्यायची. खरंच लहान असतं तर एक फायदा असतो बघा, लहानांना सूट मिळते. मी मात्र फुल मजा घ्यायची. असंच मग काय झालं, माझा मावस भाऊ आला होता सुट्ट्यामध्ये आमच्याकडे. आल्यानंतर आम्ही असं नेहमीप्रमाणे गच्चीवर गेलो झोपायला. झालं ह्या दोघांचं भांडण. मग आमचे अध्यक्ष उठले. अध्यक्षाने काय केलं, माझा भाऊ समजून माझ्या मावस भावाला धरून ठोकलं, त्यालाच लाथा मारल्या. आणि सकाळी माझा मावस भाऊ उठला आणि काय म्हणला, संध्याकाळी मला लाथा कोणी मारल्या, सांगा मला कोणी मारल्या लाथा. माझ्याकडं आला, म्हणजे माझ्याकडे येऊ नको बाबा म्हणलं, मी नाही म्हणलं. आणि मग आम्ही तिघं जर हसून इतकं हसलो की बस, आमचं हसणं मावत नव्हतं, आम्ही इतके हसलो. मग मी त्याला म्हणलं, अरे दोघाच्या भांडणात कधी पण तिसऱ्याचा फायदा होत असतो. तू नशिबान आहेस, तुझा फायदा झाला. तू नशिबान आहेस, तुझा फायदा झाला. ते म्हणतात ना, बरोबर आहे की नाही सांग म्हणलं. दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होतो आणि तो तुझा झाला. मग कसं शुपला शॉट झाला, अशी मी त्याची मजा घेतली. ते झालं. आणि मग दुसरीकडे काय होतं, आमचं संपलं की तिकडे सुरू व्हायचं त्या दुसऱ्याच्या गच्चीवर. मग काय व्हायचं, तो माझा फ्रेंडच आहे. त्याच्या बहीण भावासोबत काही भांडण झालं की तो काय करायचा, त्याची एक सवय होती, भांडण झालं मोकळ्या जागामध्ये यायचा आणि डान्स करायचा असा. मग आम्हाला कळायचं काहीतरी झाले यांच्यात. त्याचा नेहमीच जेव्हा जेव्हा त्याचं भांडण व्हायचं तेव्हा तो बाहेर मागे यायचा मोकळ्या जागेत, टिची असा. मला मात्र माझ्या इकडे पण मला फुल शो पाहायला भेटायचा आणि तिकडे पण. आमची गच्ची म्हणजे एक रंगमंच झाला होता, कॉमेडी सर्कस खरंच. आणि काय व्हायचं, अजून एक, माझ्या वडिलांना ना स्वप्न पडतात. आणि स्वप्न पडलं की मग ते आणि जेव्हा तेव्हा फक्त माझ्या संबंधित स्वप्न पडतात त्यांना. मग काय झालं, ते स्वप्नामध्ये त्यांचा कसं त्यांना बाहेर आवाज काढतात ते. मग आम्हाला ते हे सगळं स्वप्न असल्यामुळे काही नाही वाटत. आम्ही उठतो, दादा उठा, आहो दादा उठा उठा असं आम्ही करतो. त्यांना आवाज येतो त्यांचा बाहेर स्वप्नामध्ये. मग हे सोबत असल्यामुळे काय वाटतं, एकदा म्हणजे ताईची डिलिव्हरी होती आणि माझा भाऊ गेले होता तिकडं आणि मी त्याच्यासोबत एकटी होते.
तसे होते ते सोबत शेजारचे. आणि मग दादा तसा बरोबर दादाचा नाईट शो सुरू झाला. माझ्या वडिलांचा नाईट शो सुरू झाला. ते ओरडायला लागले. आता मला काही सुधरवणं, मी उठवायचा खूप प्रयत्न करायला, दादा उठा, पण त्यांनी तसंच आवाज वाढायलाच जोरजोरात. मी घाबरून गेले आणि मीही त्यांच्यासोबत सुरू झाले ओरडायला. उठवलं. मग त्यानंतर मी माझ्या आईला सांगितलं, मला दादासोबत एकटीला सोडू नको म्हणलं, कारण ते स्वप्न पडतं त्यांना आणि मग ते खूप जोरात ओरडतात, मग मला नाही सुधरत. मग मी पण सुरू होते म्हणलं, मला त्यांच्यासोबत एकटा सोडू नको, तू भैयाला घरी सोडून जात जा म्हणलं. आज सांगून टाकलं मी आई, त्याला घरी सोडून जात जा म्हणलं, तुला जायचं तू जाय म्हणलं, पण त्याला घरी सोडून जाय म्हणलं. तर माझा भैया हसतो. आमच्या इथं वेगळं आहे, आमच्या छकुलीला दादाला स्वप्न पडले की छकुली पण त्यांना ओरडू लागते. असं ते माझी मजा घेत होते माझे बहीण भाऊ. असं आहे. तुमच्या लहानपणी असे काही गोड किस्से आहेत का? प्लीज मला ऐकायला आवडतील, नक्की कमेंटमध्ये सांगा. खरंच आत्ताच्या लेकरांना हे खरंच हे बालपण नाही, आपल्या वेळेचं बालपण खरंच खूप छान होतं खरंच. पण आत्ताच्या लेकरांना ते बालपण नाही अनुभवता येणार आणि ती मजा मस्ती पण त्यांना नाही अशी. त्यांची मजा मस्ती ही वेगळीच आहे, पण आपल्या वेळेची मजा मस्ती खरंच खूप वेगळी होती आणि खूप छान होती खरंच. ते भिडे म्हणतो ना, पुराने जमाने की बात कोई औरच होती. खरंच आहे. मग कसं भिडे म्हणतो तसं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.